ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्या आमदार चित्राताई वाघ। चित्राताई, एकूणच राजकीय वातावरण तापलेलं आहे, आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे या निवडणुकीमध्ये, मित्रपक्षाचे नेते आरोप करतात। नाही, मला असं वाटतंय की प्रत्येकाने आपापलं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सांगावं आणि पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आपण काय काम करतोय त्यामध्ये त्याबद्दल आपण लोकांशी चर्चा केली तर त्याचा जास्त चांगला परिणाम होईल असं मला स्वतःला वाटतंय। काही ठिकाणी आमची युती आहे, काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय, परंतु ज्या ठिकाणी कामं केलेली असतात लोक त्यांना विसरत नाहीत। आपल्याला असं वाटतं की लोकांच्या लक्षात राहत नाहीत, पण जनता फार सुज्ञ आहे आणि त्यामुळे आपण केलेलं काम आणि लोकांचा असलेला विश्वास यावरती या निवडणुका आहेत। रुपालीताई चाकणकर यांनी एक वक्तव्य केलं की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे। दादांचे अनेक मंत्री प्रचार करताना म्हणतात की निधी कुणाला द्यायचा या चाव्या आमच्याकडे आहे आणि त्याचं भांडवल करून या निवडणुकीत दादा गटाकडनं राष्ट्रवादीकडनं प्रचार केला जातो। कोण काय म्हणतंय त्याला महत्त्व नाही आहे। या राज्याचे प्रमुख हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रगती करतोय, त्यामुळे कोण काय बोलतंय त्याला काही फारसं महत्त्व नाही आहे। निवडणूक आयोगाला 21 दिवसाचा वेळ मागितलेला आहे, नाहीतर निवडणूक रद्द करा अशी मागणी ही विरोधकांकडून आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की ज्या वेळेला निवडणुकीचा रिझल्ट हा महाविकास आघाडीच्या बाजूनी लागला त्यावेळेला त्यांनी जल्लोष केला, सगळ्या संस्था ज्या होत्या त्या चांगल्या होत्या आणि ज्या वेळेला पराभव झाला त्यावेळेला मात्र सगळं खापर जे आहे त्यांनी आमच्यावरती, निवडणूक आयोगावरती सगळ्या ठिकाणी फोडलं आहे। तुम्ही मला सांगा, लोकसभेमध्ये आम्ही कमी पडलो तर आमच्या कुठल्या नेत्याने अशी स्टेटमेंट केली? आमच्या कुठल्या नेत्याने तुम्हाला असं सांगितलं की नाही हे अरे आम्ही आमचं आत्मचिंतन केलं की आपण कुठे कमी पडलो? मला चांगलं आठवते, अगदी दुसऱ्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठला आणि कामाला लागला आणि त्याचंच रूपांतर तुम्हाला त्या ठिकाणी विधानसभेच्या रिझल्टमध्ये दिसतंय। परंतु हे आता नेहमीचं झालं आहे आणि सदोष मतदार याद्या व्हाव्या ही तर फार पूर्वीपासूनचीच आपली मागणी आहे। बरं, जे काही खासदार निवडून आलेत ते कुठल्या मतदार याद्यांवरनं आले होते? ते याच मतदार याद्यांवरनं आले होते का? मग ते सगळे बोगस आलेत का सगळे निवडून? याचं सुद्धा उत्तर समोरच्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की यामध्ये काही तथ्य नाही आहे, तरीसुद्धा जे काही असेल ते निवडणूक आयोग बघून घेईल। आम्ही सगळ्यासाठी तयार आहोत, परंतु ज्या पद्धतीने चुकीचे आरोप केले जातात हे मात्र अत्यंत दुर्दैवी आहे। अजितदादांनी काल म्हटलं की मी शब्दाचा पक्का आहे, मी करूनही दाखवलेलं आहे माझ्या भागात, परंतु इतर नेत्यांची शहरं, मला असं वाटतं की दादा एक जबाबदार नेते आहेत। प्रत्येकानेच बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। आता माझ्यासारखी कार्यकर्ता दादांना काय सांगणार? राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत काम केलेली मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे सगळ्यांनीच सगळ्याच नेते असतील, कार्यकर्ते असतील, या दिवसांमध्ये आपलं बोलणं जे आहे ते त्या ठिकाणी तारतम्य राहूनच बोललं तर ते जास्त बरं असतं। धनंजय मुंडे यांनी कालच्या सभेत म्हटलं की वाल्मिक कराडचं नाव नाही घेतलं त्यांनी, परंतु मिनिटच ऐकली नाही। कालही मी प्रचारामध्ये होते, नेमकं काय बोललेत हे मला माहिती नाही आहे, त्यामुळे आपण असल्या गोष्टींवरती बोलणं योग्य नाही। कल्याणमध्ये खैरे मृत्यू प्रकरण गाजत आहेत, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली। माझ्यावर का? मी काय केलं नाही? कशासाठी माझ्यावर? कशासाठी काय केलं? मी केलं काय? फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हे तर सांगा। अरे, भाषावादाचा एक बळी गेलाय, त्यांच्या घरी मी गेले होते, त्यांच्या परिवाराची भेट घेतली, त्यावेळेला त्याच्या आईने उपस्थित केलेले प्रश्न हे मला सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला निरुत्तर करणार आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे आम्ही आहोत, गौतम बुद्धांच्या विचारधारेवर चालणारे आहोत, तेच व्हॅल्यूज आम्ही आमच्या मुलाला दिल्या। ज्याला शिवी माहिती नाही, कधी कोणाच्या म्हणजे रस्त्याने चालताना दगड आला तर तो बाजूला टाकणारी आम्ही लोक आहोत आणि अशामध्ये माझ्या मुलाचा बळी गेला। तर मला एवढंच म्हणायचं होतं की हे जे भाषेवरचं असुरी प्रेम आहे ते कुठेतरी थांबवायला पाहिजे। कसला गुन्हा दाखल करताय? लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे। तुमच्या या भाषेच्या राजकारणापायी आज एका मुलाचा जीव गेला। जाऊन जरा जे बोलतात ना त्यांना थोबडावलं पाहिजे चांगलं। जाऊन त्या मुलाच्या आईकडे जाऊन बघा, त्यांच्या परिवाराकडे जाऊन बघा आणि मग नंतर वर थोबाडं करून इथे आम्हाला सांगा। राजकारण करताय ठाकरे गटाचे, लाजच वाटली पाहिजे जे कोण बोललंय। मला तर माहितीच नाही कोण बोललंय, मला सांग, मी बोलते त्यांच्याशी। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। एका परिवाराचा मुलगा गेला, 18-19 वर्षाचा होतकरू मुलगा, जो अतिशय हुशार होता, नीटची परीक्षा देतो आणि चित्रा वाघवर कसले गुन्हे दाखल करताय? असेल ताकद तर जा तुमच्या नेत्यांना जाऊन विचारा।
ह्या होते चित्राताई वाघ. एकूणच कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.